हाय हॅलो नमस्ते, मी सुवर्णा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. इथे कपड्यांचे गडे घालून ठेवलेले आहेत आणि आज केबल नाही वायफायचं कनेक्शन बाहेरून होतं म्हणजे खिडकीतून, तर ते आतून बिल्डिंगच्या आतून करून द्यायला आलं होते. तर तेच आत्तापर्यंत जवळजवळ 1-1.5 तास त्यांचं काम गेलं त्यांना आवरायला. आणि उत्कर्षला आणायला आज मला जायचं होतं, पण उत्कर्ष बाबांचा मग फोन आला की आहे मी इथेच, तर मी जातो. तर मी आवरलं होतं जाण्यासाठी, पण कॅन्सल झालं ते जायचं. आणि लाईट नाही आहे घरी, त्याच्यामुळे आता आवरले म्हणून जरा बरं वाटते. त्यात पाणी गेले, लाईट नाही आहे, बाहेर कामं चालूच आहेत आणि वायफाय नाही, त्याच्यामुळे काहीच करू शकत नाही. म्हटलं चला 2 मिनटं शूट करूया. आणि तिकडे खूप गरम होतं, त्या खिडकीतून हवा पण येत नाही बिलकुल, गरम व्हायला लागलं. तर मी तिकडे खिडकीतून ऊन येतं ना, ते फळं इथं नाही ठेवली. उत्कर्ष बाबांना दिली सकाळी केळी आणून, आणि नारळ पाणी घेऊन आली होती आज माझ्यासाठी. आणि मेन म्हणजे कफ झालं आहे मला छातीत मला असं जाणवतं इथून कफ, असं कफ झालेलं थोडं, आणि त्याच्यामुळे डोकं दुखते कफमुळे. आता लाईट कधी येईल माहीत नाही. उत्कर्ष बाबांना सांगितलं ते कॉर्नरचं जे नारळ बांधून ठेवले त्यांनी, ते काढून टाका. पण खूप दिवस झाले त्याला, आता काढून पाण्यात सोडून द्यावं असं वाटते. आणि आता जेवण करायचं आहे, म्हणजे सकाळी झालं आमचं, पण दुपारी थोडंसं जेवणासाठी काहीतरी करायचं आहे. तर म्हटलं काय करावं काही सुचत नाही. दुसरी गोष्ट लाईट नाही आहे, पाणी नाही आहे, आणि पाणी नसल्यामुळे मला तिथलं किचनमधलं आवरता पण येत नाही, कारण की आपल्याकडे स्टोरेज नाही आहे पाण्याचं, त्याच्यामुळे आपण पाणी कधी भरून ठेवतच नाही. फक्त पिण्याचं पाणी असेल एखादा हंडा, तो मटका भरून ठेवलेला आहे, पण तो नवीन आहे ना, तर तो वापरायचा नाही. तर त्याच्यात भांडी वगैरे होऊ शकतात, पण तेवढ्या पाण्यात किती भांडी होणार आहेत, म्हणून म्हटलं चला राहू देत. बसते जरा रिलॅक्समध्ये. आता वाट पाहते, लाईटची वाट पाहून मी झोपही काढली आहे. मग फायनली लास्ट मोमेंटला लादी पुसून घेतली आहे पुन्हा एकदा, कारण की आता गरम व्हायला लागलं. तर लादी पण जरा गरम झाली आहे, तर जरा थोडंसं आता थंड वाटते. निदान वरून हवा नाही, तर म्हटलं जरा गार वाटेल. म्हटलं झाडांना पाणी टाकूया, पण पाणीच नाही, कुठेच पाणी नाही, सगळंच पाणी गेलं. आता जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत पाणी पण नाही. उत्कर्षची वाट पाहते. आज उत्कर्षचा पहिला दिवस होता. मला खूप असं काही विचारायचं, कसा गेला, कोण कोण तुझ्या वर्गात आहे आता परत, कारण की त्यांचं ना दरवर्षी डिव्हिजन चेंज होतात. तर ह्या वर्षी त्याची झाली नाही आहे, तो त्याच डिव्हिजनमध्ये, पण त्याच्याबरोबरची असणारी मुलं काही, कारण की असे डिवाईड करतात प्रत्येक डिव्हिजनची मुलं. तर ह्यावेळेस कोण कोण त्याच्या वर्गात आहे, कोण कोण नाही आहे, कारण काही मुलं आहे ना, म्हणजे ज्यांच्याशी आपली चांगली मैत्री होते ना, ती मुलं मग अशी डिव्हिजन चेंज झाली, मग गेली ना की पुन्हा नव्याने मैत्री करावी लागते, नव्याने प्रत्येकाशी जुळून घ्यावं लागतं. अरे लाईट आली आहे, तरीच फ्रीजचा थोडासा आवाज आला मला, पण हां लाईट आली, बटन बंद आहे. माहीतच नाही. इकडे वायफाय चालू झालं ना, म्हणजे मॅसेज वाजायला लागले मोबाईलवर, तेव्हा मला कळलं लाईट आली आहे. कधी येतील तर येऊ पाहिजे, मला असं झालं कधी येतील ते. आता पाणी पण येईल बहुतेक, काय माहिती येतं आहे की नाही ते. आता बिल्डिंगची कामं मला वाटतं त्याच्यामुळेच थोडं शांत झालं आहे पाणी नसल्यामुळे, नाही तर सारखा आवाज असतो काही ना काही. किंवा मग दुपारचं जेवणाचा टाईम पण झालेला असेल बहुतेक. आता चला जरा मस्त पाहते थोडंसं यूट्यूबला, आपलं चेक करते, नंतर बोलते. तोपर्यंत उत्कर्षांत येते, ते आले का तुम्हाला शेअर करते. हे काय घेऊन आलं? बापरे, बरं ते राहू देत, ते राहू दे. कुठे गेला होतास? डायरेक्ट घरी नाही आलात तू? काय सांगलं?
काय कसं पकडलंय? पकड बरं. नाही, बेडशीट नीट करेल. बुक्स नाही, काय नाही, काहीच नाही. मग कसं गेला? नाही, कोणीच नाही आणली. हा, तूप मी बरणीत काढून ठेवते, ठेवा तिथे. ओके. बरं, कसा दिवस गेला ते सांग मला. जेवण नाही बनवलंस का? नाही, तुम्ही नको म्हटलं, मग कसं? पप्पा, मी पप्पांना विचारलं काय जेवण बनवू, काय म्हटले माहिती का? बनवू नकोस, मला नाही जेवायचं. मग वॉटर बॉटल आणि त्यात पाणी नाही पप्पा, म्हणून नाही. पाणी बंद आहे ना. का? तूप आणलं, बरं झालं. आता बाहेर सांडलं अंगावर. ठीक आहे, हे पिशवीत टाक. कपडे बदलतो पहिले. बरं मला सांग, कधी सांग. खूप छान. 4th मध्ये टीचर कोणते? रुची सक्सेना. त्याच आहेत का तुझ्या? त्याच. मग मी सक्सेना म्हटले तुला, तर तू शर्मा कसं काय म्हटलं? तेच कळलं नाही. हा, मला वाटलं रुची शर्मा. मग रुची सक्सेना नाही. त्याच आहेत ना ज्यांना तू बोलला? रुची सक्सेना तेच. आवडीच्या आहेत ना? हा, मॅथ्सच्या. हा, आधी मला मॅथ्स शिकवतात. चम्मचात ना. ओके, ते म्हणजे आहेत ना तुझ्या आवडीच्या? हो. बरं, चल. आई आज संध्याकाळी बुक आणायला जायचं. हो काय? गेलो तो B4 मध्ये, तिला तेवढे संध्याकाळी या, नाही तर मग सकाळी. काढले B4. हो का? संध्याकाळी बोलू ना? आणि त्याच्या सगळ्यावर पण चेंज झालं वाटतं, लाईट आलाय. हो, हा, म्हणजे पुन्हा ड्रेस चेंज? म्हणजे व्हाईट कलरचा, व्हाईट प्लस ब्लू, म्हणजे ब्लू आहे, पण तो जो कपडा आहे ना त्याच्यात सिल्क थोडासा ऍड केलाय. नवीन युनिफॉर्म आला? म्हणजे असं नाही दिसणार, ते सिल्की दिसणार, सिल्की व्हाईट. मग आता हे दोन युनिफॉर्मचं काय करायचं? घालत जाईन, असं काही कंपल्सरी नाही की त्याचं. आणि ते हाऊस टी शर्ट हाऊस टी शर्ट तर तोच आहे ना? हाऊस टी शर्ट. आता 3 मुलं नवीन आहेत आमच्या हो का? क्लासमध्ये. उत्कर्षला काल आम्ही डीमार्ट मधून बॉटल घेतली होती, आणि पाहू शकते. काय कैसा वाढलीस का? हे पा, आला चिमटून. बघू दे. थोडीशी पडली. काय उत्कर्ष बॉटल ना, सगळ्या बॉटल इथून इथे आहे ना. आपटून इथूनच पाणी लिकेज होतं. इतक्या बॉटल झाल्यात उत्कर्ष तुझ्या, इतक्या झाल्यात ना की सगळ्या बॉटल तिथूनच खराब होतात, पडून नाही घेतला मी, म्हणून हातात आहे. वा, चला द्या ठेवून. टिफिन खाल्ला का? टिफिन खाल्ला ना? बॅग अजून छान आहे ना? धुवून काढ ना बरोबर. परत मी धुते. ते नाही निर्मा. बर, भिजव त्याला. हा. काय फ्लेवर आहे? केसर. मी हा मँगो. तुला मँगोचा वेडा आहे हा. मला मँगो खूप आवडतं. तूप मला वाटतं म्हशीचं आहे, गाईचं आहे? म्हशीचं सांगितलं होतं ना. किलो कसं आहे? किती रुपये घेतले माहित नाही. किलोच घेतलेलं परवडन ते. 170. म्हणजे कसं तूप जरा, तेल जरा कमी वापरलं ना तरी चालतं. आणि ते याचं तेल आहे ना साधं, त्याच्यामध्ये खावं वाटत नाही. केबल पाहिले नाही का? वरून बसून गेले. छान बनवलं ना. कोणी बसून गेली? ते केबलवाले जो 1-1.5 तास होते, त्यांना तेच काम गेले 1-1.5 तास. म्हणजे मी त्या शाळेत किती वर्षी काढली? त्यांनी ना ती बेल आहे ना, बेलच्या होलमधून काढून मग तिथून होल पाडून वरून घेतली. कारण की वरचं केबलचं होल होतं ना, ते लॉक झालेलं होतं. माझं नको काढून व्हिडिओ. असं संध्याकाळच्या वेळेस मी ना, उत्कर्ष बाबा तर नाही येत आज जेवायला, म्हणून उत्कर्षसाठी आणि माझ्यासाठी मस्त असा खिचडी भात बनवला आहे, भोपळा टाकून. भोपळा, टोमॅटो असं टाकून बनवलेलं आहे. एकच नंबर झाला आहे. आणि सकाळी तूप आणलं उत्कर्षच्या बाबांनी, तर मस्त तूप टाकले. तर उत्कर्ष कसं वाटतो रे? कसं झाला? आवडला? एक नंबर. आवडला ना? आणि दुपारचे पराठा भोपळ्याचे छान होतं. मस्त होते ना? चिल्ला टाईप. त्याच्यामध्ये हा ना, आवडले. तर दुपारी मी बनवलं होतं याचे भोपळ्याचे पराठे. त्यातलाच भोपळा, एक मोठा भोपळा होता ना आपला भाजीपाल्यामध्ये आणलेला, पूर्ण भोपळा संपला. तर दुपारी अर्धा त्याच्यामध्ये वापरला पराठ्याला. आणि आता मुगाची खिचडी बनवली, त्याच्यात भोपळा टोमॅटो टाकले जास्त. आणि हो, तुला काय पाहिजे होतं? हलवा. आता नेक्स्ट टाइम आणला ना की मग पहिला हलवा बनवू. त्याला हलवा जास्त आवडतो. आणि मग मी शक्यतो भोपळा आणला ना तर हलवाच करते. हात दुखायला लागला. आणि शाळेचा ड्रेस धुतलाय त्याचा, आता तो सुकवायला टाकायचा आहे. आणि त्याला ना
युनिफॉर्म 2 आहे शाळेचे व्हाईट, पण एक युनिफॉर्म आता येत नाही आणि एक आहे तो येतोय, तर तो धुवून टाकला कारण की आता एकच आहे आणि रोज संध्याकाळी तेवढं काम आहे धुवून टाकणं. शाळेतून आल्यावर धुवायचा किंवा मग संध्याकाळी झोपायच्या आधी तर धुवूनच टाकायचं. तर असं आहे. आणि आता दुपारी केले होते पराठे, सकाळी केला होता उत्कर्षला मसाले भातच होता, मसाले भात होता तो, नुसता तांदळाचा होता, तो मस्त होता सकाळचा, पण भात छान होता. तर सकाळी भात बनवला आणि दुपारी त्याचे बाबा आलेच नाही, मग आम्ही हे बनवलं, पराठे बनवले. आले आणि लगेच गेले. नाही आले होते, हां याला घ्यायला गेले होते स्कूलमध्ये, आणि सकाळी सोडवायला पण गेले होते ना. आज उत्कर्षची स्कूल होती आणि तुमच्याबरोबर शेअर करायचं विसरली. मला वाटतं मी दुपारी थोडीशी एक क्लिप काढलेली आहे उत्कर्ष शाळेतून आलेला, तर ती क्लिप मी इथे ॲड करेल. हात खूप दुखायला लागला त्याच. मम्मी आज माझा फर्स्ट डे ऑफ क्लास 3 होता. फर्स्ट डे ऑफ क्लास 4 होता. हां, तर आज नवीन वर्गात गेला होता. खाली सांडू नकोस. वर्ग नाही, आमच्यासाठी वर्ग. हो, तर पुढच्या वर्गात 4थीच्या वर्गात गेला होता आणि त्याच्या आवडीच्याच टीचर आहेत, ज्या मी म्हणत होती ना त्याच टीचर आहेत. तो कन्फ्यूज झाला होता. हां, तो रुची सक्सेना आहेत आणि त्याच्या मागच्या वर्षी मॅथला होत्या, आता क्लास टीचर आहे आणि त्याचे फेवरेट टीचर आहेत. त्याचं आणि त्यांचं त्या टीचरांचं छान म्हणजे जमतं. तर उत्कर्षला म्हणजे काही जरी प्रॉब्लेम झाला ना, उत्कर्ष त्यांच्याशी शेअर करत असतो. मागच्या वर्षी पण त्याला काही प्रॉब्लेम झाले ना, तो क्लास टीचरला न सांगता तो ह्या टीचरांना सांगायचा आणि ह्या टीचर त्याला खूप सपोर्ट करायच्या. आणि नेमकं लकीली ह्या वर्षी त्याला क्लास टीचर म्हणून त्याच आल्या, हो ना. फक्त एक टीचर अशा आल्यात ज्या नको आहे त्याला, पण असो आपण ॲडजस्ट करूया, आपण घरी अभ्यास करूया त्या विषयाचा. तर त्याला सांगत असते, जाऊ दे, लक्ष नको देऊ, तू तुझा घरी अभ्यास करत जा आणि जास्त करत जा, कारण त्याला जास्तच करावं लागेल त्या विषयाचा अभ्यास, कारण की त्याच्यावर डोळा असतो, डोळा. हात खूपच दुखतोय रे आज माझा, कोणसुद्धा पकडता येणार नाही मला. आवडलं भात? गरम झाला ना? खूप गरम गरम नको. ते नाही काही मध्ये मला ते अभ्यास करायचा ना, आज पहिल्यांदा थोडंसं प्लेस व्हॅल्यू काढलं. हां, आणि आता अभ्यासावर लक्ष द्यायचा, बिलकुल हलगर्जीपणा नाही करायचा. खेळायचं पण तेवढंच, पण खेळता खेळता सुद्धा अभ्यास करता येतो. आता खेळायचं ना, खेळणं म्हणजे कसं, खेळता खेळता आपण रिव्हिजन करू शकतो. हां, काही पुस्तकच घेऊन बसलं पाहिजे, वाचलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. लिखाणाच्या वेळेस बसवंच लागेल तुला, पण इतर वेळेस तू मनन केलं, चिंतन केलं, खेळता खेळता तू अभ्यास केला ना, तुला खूप वेळ जास्त वेळ अभ्यास करायची गरज पण नाही पडणार, माहिती आहे का. कळलं. आणि उत्कर्षला मित्र फार कमी आहेत, जसं माझं आहे. मला पण मैत्रिणी फार कमी आहेत ना, तर खूप कमी आहेत, पण खूप चांगले आहेत. पण मीच त्यांच्यापासून खूप लांब राहत असते. त्यांची सगळ्यांची कंप्लेंट येतो, आमच्यापासून सगळ्यापासून लांब लांब लांब, म्हणजे त्या जवळ येतात मी लांब पळते, त्या जवळ येतात लांब पळते. आणि त्याच्यामागे कारण एकच म्हणजे आपली परिस्थिती आहे. परिस्थितीमुळे मी थोडी लांब राहत असते, कारण की आपण समोरच्याकडून जेवढं घेतो तेवढं आपल्याला रिटर्नही करता आलं पाहिजे, म्हणून मी थोडी लांब राहत असते. कारण की प्रत्येकच वेळेस घ्यायचं मला नाही आवडत. ते आपल्याला देता पण आलं पाहिजे. देणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत तसं नाही. जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे, असं काहीतरी आहे. हात तोडून म्हणजे एवढा घ्यावे. हात खूपच दुखतोय माझा आज मला मोबाईल सुद्धा पकडता येणार तसंच झालं ना. नाही. मला वाटतं ते व्हाईट ड्रेस धुतला ना मी आज आत्ता त्याचा शाळेचा, त्याला खूप ब्रश मारले. अगदी मी गरम पाण्यात पण भिजवला त्याला, सर्फ टाकून खूप वेळ गरम पाण्यात ठेवला. सर्फ टाकून भिजवला आधी मी पावडरमध्ये, हां, नंतर मग ब्रश साबणीने, पण ब्रश नाही, कारण पूर्ण व्हाईट ड्रेस आहे, त्याच्यामुळे तो इतका खराब होतो ना की बस. उत्कर्ष खूप खराब करतो व्हाईट कपडे, तर त्याच्यामुळे मला वाटतं हा शोल्डर दुखायला लागला माझा. व्हाईट ड्रेस हा नाही दुखत, पण हा उजवा दुखायला लागला. हे उलट्या हाताने नाही पकडता येत फोन. तर असो, चला आता मी पण खाऊन घेते, कारण की ना पोट बिघडलेलं आहे जरासं. मला पण पोट बिघडल्यासारखंच वाटतंय, म्हणून मग मी आज जरा थोडं सकाळी उत्कर्ष बाबांनी नारळ पाणी आणलं. काल मी जरा हट्ट केलं होतं ना, तर उत्कर्ष बाबांनी मला आज नारळ पाणी आणून दिलं. नारळ पाणी पिली होती सकाळी, आणि केळी पण आणली होती त्यांनी. होती काल केळी, पण ती संपली. पण आज त्यांनी 1 डझन घेऊन आले. 1 डझन केळी ना 2 दिवसात खराब होते, आणि 2 दिवसात 1 डझन केळी संपत नाही, कारण की हा जास्त खात नाही, त्याला कफ होतो. वेलची केळी खूप महाग आहेत, त्याच्यामुळे वेलची केळी मानत नाहीत आणि साधी केळी आणतात. तर म्हटलं रोज 6
म्हणजे 2 दिवसाला 6 वगैरे आणली तरी चालतं, किंवा मग कच्ची आणायची, अर्धी कच्ची आणि अर्धी पक्की अशी, म्हणजे 2 दिवस जातात. नाही तर ती दुसऱ्या तिसऱ्या दिवशी केळी फेकून द्यावं लागतं, संपत नाही ते. आणि हात काही जास्त पिकलेली केळी खात पण नाही, मग राहते मी अर्धी तर फेकूनच द्यावं लागतात. आणि मग केळी आणली त्यांनी आणि मी नारळ पाणी पिली. अजून काय केलं, सकाळी नारळ पाणी पिली, खजूर खाल्ली होती आणि नंतर मग पोट भरलं माझं. त्याच्यामुळे मी लवकर नाश्ता नाही केला. आणि नंतर तू यायच्या आधी मग मी म्हणजे नाश्ता म्हणजे मी यालाच बनवलं होतं डब्बा ना, ते सगळ्यांसाठीच बनवलं होतं सकाळी. तर चहा वगैरे त्याच स्कूलला गेला. हां, अंडी खाल्ली होती, बरोबर. मी तरीच म्हणलं मला भूक का नाही लागली. नारळ पाणी पिली त्याच्या आधी मी अंडी खाल्ली होती. 2 अंडी उकडली, तू खाल्लं नाहीस, तू अर्धाच खाल्लास. लेट झालं होतं ना, मग तुझ्या वाट्याचं राहिलं होतं. मग 1.5 अंड मी खाल्लं तर मला म्हणजे हे झालं, हेवी झालं ते. आणि मग नंतर पप्पाने नारळ पाणी आणलं, ते पिली, मग भूकच राहिली. मग तेच मी खाल्लं. तुला येऊस तोपर्यंत ठेवू का? मी सकाळच्या वेळी घाईमध्ये 5 मिनिट अर्ध्या मिनिटात खाऊन टाकलं होतं ना. एक अर्धाच खाल्ला होता तू, अर्धा आणि भात खाल्ला होता. तर मग मी ते खाल्लं आणि मग खूप उशिरा, मग 11च्या दरम्यान साधारण मला भूक लागली. तर मग त्यावेळेस मी जेवली आणि झोपच खूप येते मला, खूप म्हणजे खूप. ए बा, मला बडबड 7 मिनिटाची बडबड झाली माझी. बडबड करायला लागली, खूप वेळ जातो माझा. भाती हवा आहे तुला? जमेल का? गरम इकडे घेशील? तिकडे जाऊ नको, कपड्याकडे, व्हाईट कपडे डाग पडतील. हळूच घे, तव्यावर ठेवते झाकण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मला जेवायचं आहे. आणि हां, दुपारी ना भूक लागल्यानंतर पराठे केले, मस्त पराठे झाले होते. पण ते काही शेअर नाही केले आणि काढले पण नाही. उत्कर्ष बाबा थांबणारच नव्हते खायला. आम्ही आमचे केले, खाल्ले आणि जरा मग नंतर परत आराम केला आणि उठून मग कामाला लागली. हळू. आता सारे आवरले मी, तिथलं पसारा नको करू. हां, पुन्हा झाकून ठेव. तर मग पराठे खाल्ले, आराम केला. नंतर उठल्यावर मी माझी जरा भांडी वगैरे होती ती घासून टाकली. चहा तर काही मूडच नसतो आता चहा प्यायचा. कधीतरी ते बिस्किट असले तरच मी चहा पितो. हल्ली बिस्किट संपले ना तेव्हापासून चहा पण बंद आहे, कारण नुसता चहा पिऊ नाही वाटत. तर चहा पण बंद आहे, कारण की आपण दुधाचा चहा करतच नाही, कोराच असतो. दूध तर आणतच नाही मी कधीच. आणलं तर आपलं दही असतं, ताक असतं. आणि उत्कर्ष बाबांनी सकाळी दुपारी उत्कर्ष बाबांनी लस्सी आणली होती. आणि हां, त्या दुकानात गेले होते ना, तर थोडंसं आलं होतं तूप, तर तूप घेऊन आले होते. तर हां, तूप बोललं इथेच आहे. अजून बरणी धुवून ठेवली आहे मी याची, ओली आहे बरणी, म्हणून मग आता खायचं होतं ना, मी असंच घेतलं पिशवी खोलून. तर आता बरणी सुकेल ना तर त्यात ओतून ठेवेल. हां, आता मग अशी धुतली. जरा मला पहिलं तूप होतं ना, आणि जो भरपूर दिवस तूप नव्हतं ना त्यात, मग ते घासून टाकले पहिले आणि मग हे केलं. तर आता मी जेवते. मी खूप बडबड केली आहे आणि उत्कर्ष होत आलंय जेवण. चला मी पण जेवते. आणि आता वाजले 10 आणि उत्कर्ष बाबांनी आम्हाला स्ट्रिक्टली सांगितलेले 10 वाजता झोपून जायचं आणि सकाळी 5 वाजता उठायचं. 5 वाजता उठायचं. उत्कर्षने 5 ते 6 थोडासा अभ्यास करायचा. 6 ते 6:45 पर्यंत उत्कर्ष पूर्ण रेडी झाला पाहिजे आणि रेडी होऊन बसला पाहिजे. 6:45 ते 7 मध्ये थोडंसं खायचं आणि पूर्ण रेडी असणारच तो. मग त्याचे पप्पा त्याला सोडायला जाणार. पण लवकर आवरायचं, नाही तर मग फटके पडणार, कळलं? ओरडा पण पडेल आणि फटके पण पडतील. पता चल गया ना. आता 2 नंबर गेट ना, त्यांना सांग अलीकडेच सोडावं लागतं. 2 नंबरच्या गेटनेच जातो आतमध्ये. क्लासरूम चेंज झाले कुठे आता? तिथे त्याच बिल्डिंगमध्ये का दुसरीकडे? दुसऱ्या बिल्डिंगमध्ये. तिकडच्या बिल्डिंगमध्ये नाही का तू आता? इकडच्या बिल्डिंगमध्ये आला. मग तू 2 नंबरला जवळ आहे. आवडतं का तिकडे? करमतं? समुद्र दिसतो का? अरे पूर्ण सिटी दिसते, सगळं दिसतं, पूर्ण उल्वे. हां, पूर्ण समुद्र दिसतो त्याच्या स्कूलमधून. समुद्र. मागच्या वर्षीच्या ज्या क्लासरूम होत्या ना, त्यातून पूर्ण समुद्रातले ते शिप, होडी वगैरे जे काय आहेत ना, एवढं नव्हतं दिसत. नाही, मागच्या वर्षी जरा तुझा अपोजिट साईडला क्लासरूम होता. हां, मीटिंगला यायचो ना आम्ही. आता तिकडच्या साईडला गेला का? ओके. तर चला, उत्कर्ष मनासारखं झालं आणि आमच्याही मनासारखं झालं. पण पुस्तकं अजून भेटली नाही आहे. उत्कर्ष बाबा दुपारी पण गेले होते, संध्याकाळी पण गेले, म्हणजे जाणार होते. दुपारी नाही येत पुस्तकं हे. तर आता उद्या म्हटलेले आहेत पुस्तकं भेटतील. आणि मेन म्हणजे शाळेचा ड्रेस चेंज झालेला आहे.
आणि पण मॅम स्ट्रिक्ट आहेत, पुस्तक आणावंच लागते. आता घेऊया पुस्तकं काय आपल्या घरची आहेत का, भेटतील तर घेऊया. उत्कर्ष बाबाने पैसे देऊन ठेवलेत मला, म्हटले मी जरी नसलो तर तू जरी जाऊन त्याची पुस्तकं बघून ये, म्हणजे तुला जिकडे भेटतील तिकडे जा, ज्या शॉपमध्ये, कारण की स्कूलमध्ये भेटायचे ते आता बंद झालेले आहेत. नाही ना, बंद नाही झालं. बंद म्हणजे स्कूलमधले बंद झाले, सुट्टी होती तोपर्यंत भेटत होते, पण तेव्हा आपल्याकडे पैसे नव्हते. आणि आता त्याच्या बाबांनी पुस्तकाचे पैसे जमा केलेत माझ्याकडे आणि म्हटले आता त्याचे पुस्तकं एक तर इथे जवळपास कुठे भेटले तर तू घे, नाहीतर मग जरा लांब आहे तिकडे जाऊन घ्यायचं असेल तर मग मी घेतले तर तू पेमेंट कर, असं. चला जेवते, मी खूप बडबड करते. हो ना रे, हल्ली खूपच बोलायला लागले. त्याला बोलावंच वाटत असेल. चला.